आणि यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये ओझोन वायूची गळती झाली आहे। 7व्या क्रमांकाच्या वीज निर्मिती युनिट मधली ही घटना 18 कामगारांचा श्वास त्यामुळे गुदमरलाय। अलार्म वाजल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। काही कामगारांना पोट फुगणं आणि श्वसनाचा त्रास जाणवतोय। या वायू गळतीमुळे नेमकं कारण शोधण्यासाठी प्रकल्प प्रशासनाकडून तपास सुरू आहे। नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात 7व्या क्रमांकाच्या वीज निर्मिती युनिटमध्ये ओझोन वायूची गळती झाली आहे। त्यामुळे अनेक कामगारांच्या आरोग्यावर परिणाम झालाय। बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे विविध बाबींमुळे आजही वैज्ञानिक आणि संशोधकांसमोर गूढ उकळण्याचं आव्हान आहे। कडाक्याच्या हिवाळ्यात सुद्धा सरोवराची जलपातळी वाढत असल्यामुळे जाणकार चिंता व्यक्त करतायत। कमळच्या देवीचं मंदिर आतापर्यंत कधीही पाण्याखाली गेलेलं नव्हतं, ते मंदिर यंदा 10 ते 15 फूट पाण्यात गेल्याचं धक्कादायक चित्र दिसतंय। एक मोठी बातमी आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिलासा मिळालाय। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि त्याचसोबत इतरांना मोठा दिलासा मिळालाय। राऊस अव्हेन्यू न्यायालयानं विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सध्या ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा समजला जातोय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून प्रमोद जगताप फोन लाईनवरती आहेत। प्रमोद, या सुनावणी संदर्भात काय माहिती? श्वेता, खरं तर गांधी कुटुंबाला हा खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येणार आहे। कारण नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि ईडीने या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला होता। पण त्या जी चार्जशीट दाखल केली होती आरोपपत्र, त्यावरती कॉग्नस घेण्यास म्हणजे त्याची दखल घेण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं नकार दिलेला आहे। राऊस अव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ईडी या प्रकरणाचा तपास जो आहे तो कायमस्वरूपी करू शकते पुढे। मात्र आता या प्रकरणी आम्ही या आरोपपत्राची दखल घेण्यास आम्ही कुठल्याही पद्धतीने होकार देत नाहीत अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे गांधी कुटुंबाला आणि खास करून राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। श्वेता, खरं तर नॅशनल हेराल्ड हे जे वृत्तपत्र होतं ते गांधी कुटुंबाच्या मालकीचं होतं असं सांगितलं जात होतं आणि त्याच अनुषंगानं मनी लॉन्ड्रिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पैशांची गडबड झाली, हेराफेरी झाली अशा पद्धतीचा आरोप 2012 साली भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं होतं। तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली होती, पण कोर्टानं आज गांधी कुटुंबाला खूप मोठा दिलासा दिलेला आहे असं आपल्याला धन्यवाद या माहितीसाठी।